म्हणण्याप्रमाणे तुम्ही कलेक्शन ठेवू शकता, कारण की तुम्ही जास्त स्टार्टअप जर करण्याचा विचार केला असेल तर तेव्हा तुम्हाला थोडंसं रिसर्च आहे, तुम्हाला जे काही डिटेल्स तुमच्या मनात असते म्हणजे प्रश्न असतो तुमचा ते संपूर्ण याच्यामध्ये येऊन जात असतात। नेक्स्ट आपण बघूया अगदी सुंदरसं तुम्हाला हे जे आहे थोडंसं पॅन्ट कॉन्सेप्ट मध्ये आहे। नेक्स्ट आपण बघूया प्लाझोचं थोडं काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन आहे, तुम्ही बघा अगदी सुंदर आहे, कारण की फ्रंट मधून अगदी छान दिसतं हे कॉम्बिनेशन आणि दिसायलाही छानपैकी कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। खूप सुंदर कलेक्शन आहे, जशी तुम्ही रेंज घेणार तसं तुम्हाला या ठिकाणी फॅब्रिक दिलं जाणार आहे। अजमेरा फॅशन होलसेल मध्ये डील करतं, तुमचा बजेट कमी असेल, तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे, व्यवसाय बाबतीत काही माहिती नाहीये, या ठिकाणी आपल्याकडे भरपूर व्हरायटीज आहे। लेगीज मध्ये आहे, अँकल लेंथ मध्ये आहे, प्लाझो मध्ये आहे, त्यानंतर कॉटन पॅन्ट। आजचा व्हिडिओ फक्त जे लोक फेरीचा बिझनेस करण्याचा विचार करतात खास त्यांच्यासाठी आहे। आणि फेरीचा बिझनेस असा आहे की शहरात काही ग्रामीण भागात दोघांकडे चालणारा बिझनेस आहे, व्यवसाय आहे। मंडळी, जर तुम्हाला फेरीचा बिझनेस सुरू करायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कुर्ती ठेवू शकता, त्याच्यामध्ये बॉटम वेअर ठेवू शकता, त्यामध्ये तुम्ही लो प्राइसचे सगळे प्रॉडक्ट ठेवू शकता ॲज यू विश, म्हणजे की तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही कलेक्शन ठेवू शकता, कारण की तुम्ही जास्त स्टार्टअप जर करण्याचा विचार केला असेल तर तेव्हा तुम्हाला थोडंसं रिसर्च आहे तुम्हाला ते करणं खूप गरजेचं आहे। आता आपण कलेक्शनकडे वळूया। आपल्याकडे कलेक्शन जे आहे बॉटम वेअरचं, जे तुम्हाला 99 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे। फॅब्रिक पण चांगला आहे, याच्यामध्ये तुम्हाला एका बंच मध्ये 5 ते 10 पीसेसचं सेट असणार आहे, त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करायचं आहे। आणि कसं आहे ना, जो आपण फेरीचा बिझनेस सुरू करतो किंवा अगोदरपासून जे लोक करत आहे त्यांना एकदम कमी किमतीचे प्रॉडक्ट लागत असतात, पण कसं असतं ना, हेवी प्रॉडक्टचं त्यांनी जर रेंजचे प्रॉडक्ट ठेवले तर त्याच्यामध्ये त्यांचं कस्टमर डिस्टर्ब होत असतं। आता हे बघू शकता प्रिंटेड मध्ये आहे, लेगीजचं कलेक्शन खूपच सुंदर आहे, ह्याच्यावर तुम्हाला प्रिंट बनवलेली मिळणार आहे, तुम्हाला या ठिकाणी नॉड मिळणार आहे। याच्यामध्ये जे काही साईज असणार आहे याच्यामध्ये साईज वगैरे डिटेल्स सगळी दिलेली असते, कारण की अजमेरा फॅशन सगळं तुम्हाला कलेक्शन बारकोड सिस्टमने देत असतं की पर्टिक्युलर याच्यामध्ये किती पीसेस सेट आहे, त्याचं फॅब्रिक काय आहे, समथिंग जे काही डिटेल्स तुमच्या मनात असते म्हणजे प्रश्न असतो तुमचा ते संपूर्ण याच्यामध्ये येऊन जात असतात। नेक्स्ट आपण बघूया अगदी सुंदरसं तुम्हाला हे जे आहे थोडंसं पॅन्ट कॉन्सेप्ट मध्ये आहे, स्ट्रेचेबल फॅब्रिक आहे, छोटंसं या ठिकाणी प्रिंट बनवलेली आहे, आपण प्लाझो म्हणू शकतो। तुम्ही बघत आहात लहान मुलींमध्ये प्लाझो येत असतात तर तुम्हाला यामध्ये प्लाझोचं ही कॉन्सेप्ट मिळणार आहे। कमीत कमी याच्यामध्ये तुम्हाला ही 10 ते 12 पीसेस सेट असतं, त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करायचं आहे। नेक्स्ट आपण बघूया रिओन फॅब्रिक मध्ये प्लाझो आहे, तुम्ही बघा आता हे मोठ्या मुलींसाठी आहे, बेस्ट कलेक्शन आहे। कॉलेज गर्ल्स असतील तर त्यांना रोज अपडेट हवं असतं, म्हणजे की रोज डेली त्यांना टेन्शन असतं की नेमकं मॅचिंगसाठी आम्ही कुठलं कलेक्शन वेअर करू शकतो, तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। आणि फेरीचा बिझनेस असा आहे की आपण जर एखाद्या गल्लीत गेलो, त्यांच्याकडे जर कलेक्शन त्यांना आवडलं तर आपल्याकडे पुन्हा एकदा ऑर्डर येणं कन्फर्म असतं, कारण की तुम्ही सगळे लो प्राइसचे कलेक्शन ठेवत असतात, त्याने ग्राहक तुमचे जास्तीत जास्त जुळत असतात आणि तुमच्याकडून डिमांड सुद्धा तेवढी ते करत असतात। त्याच्यामध्ये थोडेसे प्लाझो मध्ये आपण प्रिंटेडचं जे कलेक्शन आहे ते पण आपण ठेवू शकतो, कारण की प्रिंटेड कोणी मागत असेल, कोणी प्लेन मागत असेल, म्हणजे की ते त्यांच्या मॅचिंगच्या हिशोबाने तुमच्याकडून डिमांड करतील, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही प्रिंटेडचं पण कलेक्शन थोडंसं ठेवा आणि थोडंसं प्लेन मध्ये पण ठेवू शकता। नेक्स्ट आपण बघूया प्लाझोचं थोडं काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन आहे, तुम्ही बघा अगदी सुंदर आहे, कारण की फ्रंट मधून अगदी छान दिसतं हे कॉम्बिनेशन आणि दिसायलाही छानपैकी कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। यामध्ये पण तुम्हाला संपूर्ण साईज मिळत असतात, म्हणजे की ML XL डबल XL जी काही साईज यांच्यामध्ये येते ती तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे, कारण की फेरीचा बिझनेस करताना आपल्याला जास्तीत जास्त ग्राहक जुळवायचे असतात। भले तुम्ही लो प्राइसचं ठेवत असतात, पण लो प्राइसकडे जास्त लक्ष नका देऊ, 1-2 किंवा 2-4 सॅम्पल्स ठेवले त्याच्याने इनफ आहे। थोडंसं मीडियम रेंज पण ठेवा, मी तुम्हाला हाय रेंज नाही सांगते ठेवायला, मीडियम आणि लो प्राइस ह्या दोन पद्धतीचे तुम्ही रेंज ठेवू शकता, जेणेकरून कुठल्याही ग्राहकाला तुम्ही कन्व्हिन्स आरामात करू शकता। नेक्स्ट आपण बघूया कॉटन पॅन्ट आहे, आपल्या शाळेच्या मुली असतात, शाळेच्या मुलींसाठी कॉटन फॅब्रिक बेस्ट आहे, कारण की जसं 5वी 6वी 7वी 8वी आणि 9वीच्या ज्या मुली असतात त्यांना कॉटन फॅब्रिकचं बेस्ट फॅब्रिकचे तुम्ही बॉटम चे वेअर जे कलेक्शन आहे ते तुम्ही त्यांना देऊ शकता। याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन पण आहे रिओन फॅब्रिक मध्ये, ज्यामध्ये तुम्हाला अगदी सुंदर रिओन फॅब्रिकचं जे आहे बॉटम वेअर या ठिकाणी मिळून जाणार आहे। खूप सुंदर कलेक्शन आहे, जशी तुम्ही रेंज घेणार तसं तुम्हाला या ठिकाणी फॅब्रिक दिलं जाणार आहे। अजमेरा फॅशन होलसेल मध्ये डील करतं, तुमचा बजेट कमी असेल, तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे, व्यवसाय बाबतीत काही माहिती नाहीये, तरी अजमेरा फॅशन तुम्हाला 100% सपोर्ट करत असतं। त्यानंतर बघूया कॉटन फॅब्रिक मध्येच आहे, तुम्ही बघा पॅन्टचं कॉन्सेप्ट आहे, तुम्हाला या ठिकाणी जे आहे बॅक साईडला 2 पॉकेटचं कॉन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे।
आता पॉकेटवरून मला आठवलं की मुली डिमांड करत असतात की पॉकेट्स हवंच, कारण की मोबाईल असतो, बॅगेत ठेवायला अडचण होते किंवा परत परत काढण्यासाठी त्रास होतो. त्यामुळे मुली काय करतात की पॉकेटचे जे बॉटम वेअर आहे त्याची जास्त डिमांड करत असतात. तर थोडेफार तुम्ही हे पण कलेक्शन ठेवू शकता. या ठिकाणी आपल्याकडे भरपूर व्हरायटीज आहे. लेगीजमध्ये आहे, अँकल लेंथमध्ये आहे, प्लाझोमध्ये आहे, त्यानंतर कॉटन पॅन्टमध्ये आहे. म्हणजे की मिसमॅच करून तुम्ही सगळे कलेक्शन नक्कीच ठेवा आणि आपला फेरीचा बिझनेस सुरू करा, ते पण अजमेरा फॅशन सोबत जुडून. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्यात तर अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.